गुड मॉर्निंग. शनिवारी आणि रविवार अशा 2 दिवस पण दत्त जयंती साजरी करायची होती. पण शनिवारी 5 नंतर पौर्णिमा लागली म्हणून म्हटलं रविवारी सकाळी करू छान. मग इथं छान अशी पूजा मांडली आणि दत्तासाठी नैवेद्य म्हणून मी इथं मोठा शिरा बनवलेला आहे मस्तपैकी गुळातला. मला पण खूप आवडतो म्हणून म्हटलं देवाला पण छान तो प्रसाद होईल आणि मला पण खाऊन होईल म्हटलं दोन्ही पण होतील म्हणून तो बनवला. नंतर दुपारी 2च्या आतच म्हणलं पौर्णिमा संपायच्या आधी म्हणलं दत्त मंदिराला जाऊन येऊ. तिथं आम्ही दत्त मंदिराला गेलो आणि काहीच गर्दी नव्हती तिथं. शनिवारीच म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी दत्त जयंती साजरी केलेली होती. मी पहिल्यांदाच एवढं जवळून दत्त मंदिर छान असं पाहिलं. मी कायम इथंच जाते पण कायम गर्दी असते. छान असं दर्शन घेतलं निवांत, खूप छान वाटलं. नंतर इथं औदंबरच्या झाडाला नमस्कार करायला आले. पण इथं काय आरूस तर वेगळंच चाललं होतं, नमस्कार करायचं राहिलं. इथं तिचं मस्ती चालू होती. म्हणजे ती मला म्हणत होती मी पळते तू मला पकड. मी म्हटलं तिला जरा पकडू म्हटलं तिच्या मनाचं समाधान तर होईल. कारण तिला मस्त तिथं असं मोकळं अंगण होतं आणि झाडं होती, सावली होती, मस्त वातावरण होतं तिथं. मस्त वाटत होतं. तिथनं असं घरी येऊसच वाटत नव्हतं, इतकं छान होतं. त्यांनी कसं अंगणातच असं मंदिर वगैरे बांधलेलं आणि तर महाप्रसाद पण असतो दत्त जयंतीला, तो आदल्या दिवशीच झालेला. मस्त तिच्यासोबत खेळले. नंतर तिथंच कुंद्याचे झाड होतं, तिथलं मी थोडीशी फुलं काढली. मस्त वास होता ह्या फुलांचा. संध्याकाळी रविवारी मला भाजी घ्यायची होती, थोडीफार फळे वगैरे भाजी घ्यायला आम्ही मार्केटला गेलो. तिथं थोडीफार भाजी वगैरे घेतली, बाकीचं साहित्य पण घेतलं. इथे रात्री ज्येष्ठ नागरिकांचा लाफ्टर योगा चाललेला. नंतर आम्ही घरी आलो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.